नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी खरवस कसं बनवायचं ते बघणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा खरवस सगळ्यांना हवासा वाटतो। झटपट होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग खरवस कसा करायचा ते बघून घेऊयात। मी इथे अर्धा लिटर खरवस घेतला आहे। हे खरवसाचे दूध तुम्हाला जवळच्या डेअरीमध्ये सहज उपलब्ध होईल। अशा हलक्या पिवळसर रंगाचा खरवसाचा चीक असतो, थोडा तेलकट दिसतो। अर्धा लिटर दुधासाठी आपण इथे 200 ग्रॅम गूळ वापरणार आहोत। आपण साखरेचा वापर नाही करणार। जर तुम्हाला गोड कमी जास्त पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। गूळ तुम्ही असं पातळ चिरून घ्या, म्हणजे ते दुधामध्ये लगेच विरघळेल। आता हा गूळ आपण चिकाचं जे दूध आहे त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। आता एका चमच्याने गूळ त्या दुधामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत आपण ते ढवळून घेऊयात। हे खरवसाचं दूध जर घरगुती असेल तर ते भेसळयुक्त नसतं, पण जर तुम्ही डेअरीवरून आणत असाल तर ते भेसळयुक्त असण्याची शक्यता असते। मग अशा वेळी चिकापासून परफेक्ट खरवस कसं करायचं त्यासाठी मी काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघा। आपल्याला इथे 2 ते 3 मिनिट झाले आहेत। गूळ पूर्ण दुधामध्ये विरघळून गेला आहे। काही डेअरीमध्ये किंवा काही ठिकाणी आपण जिथून हे खरवस आणतो तिथे पाणी घालून आपल्याला हे खरवस दिलं जातं, त्यामुळे मी इथे जराही पाणी किंवा दूध ॲड करणार नाही। जर हे घरगुती दूध असेल तर अर्धा लिटर चिकासाठी 1 पेला गरम करून थंड केलेलं दूध तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। मी एका भांड्यावर अशी चाळणी ठेवली आहे आणि हे चीक आता आपण गाळून घेऊयात। असं केल्याने गुळामध्ये काही धूळ असेल, कचरा असेल तर तो बाजूला होईल। चीक गाळून घेतला आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडा कचरा आहे। आता या चिकामध्ये आपण 1 चिमूटभर वेलची पावडर ॲड करून घेऊयात। तुम्ही पाहिजे तर याच्यामध्ये सुंठ पावडरही घालू शकता। चीक व्यवस्थित ढवळून घेऊ। आता या चिकाला स्टीम देण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा स्टँड ठेवला। स्टँड ठेवल्यामुळे चिकाचं जे भांडं आहे त्याचा संपर्क पाण्याशी डायरेक्ट येणार नाही। खरवस बनवताना तुम्ही जे भांडं घ्याल ते शक्यतो पसरट असंच घ्या, म्हणजे छान वड्या पडतात। चीक ह्या भांड्यामध्ये ओतण्यापूर्वी आपण चीक ढवळून घेऊयात, म्हणजे तळाला जर वेलची पावडर जाऊन बसली असेल तर ती ह्या चिकामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। हा चीक आपण आता या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता ह्या चिकावर मी वेलची पावडर पसरवून घेते। वेलची पावडर पसरवून झाली आहे। आता आपण ह्याच्यावरती थोडी केसर घालूयात। केसर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। खरवस स्टीम करण्यासाठी ठेवलेलं पाणी साधारण गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ज्या भांड्यामध्ये खरवस ओतून घेतलं आहे ते भांडं ह्या स्टँडवरती ठेवूयात। या भांड्यावर मी एक झाकण ठेवलं आहे। आपण स्टीम करायला जेव्हा ह्या पातेल्यावरती एक झाकण ठेवू त्याला स्टीममुळे पाणी सुटेल, मग ते पाणी ह्या खरवसमध्ये पडू नये यासाठी आपण या खरवसवरती एक झाकण ठेवलं आहे। हाय फ्लेमवरती 20 मिनिट आपल्याला हे स्टीम करत ठेवायचं आहे। 20 मिनिट झाले आहेत। या 20 मिनिटमध्ये आपण एकदाही झाकण ओपन नाही केलं। आता झाकण बाजूला करून घेऊयात। खरवसाच्या भांड्यावरती जे झाकण आहे तेही काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता वाफेमुळे या झाकणावरही पाणी पडलं होतं, ते अलगद बाजूला करून घेऊ। एक टूथपिक किंवा सुरी काहीही घ्या, खरवसमध्ये हलकी रोवून बघा। टूथपिक क्लीन आली म्हणजे खरवस तयार आहे। आणि जर समजा त्या टूथपिकला खरवस लागलं असेल तर पुन्हा 5 मिनिट स्टीम द्या, तुमचं खरवस तयार होईल। गरम असताना हा खरवस आपल्याला कट नाही करायचा। रूम टेम्परेचरवरती थंड होऊन देऊ व नंतरला 1 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू। 1 तास आपण हे फ्रीजमध्ये सेट केलं होतं। तुम्ही बघू शकता मस्त आणि घट्ट खरवस सेट झाला आहे। आता याच्या वड्या करून घेऊयात। तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता। ही खरवस वडी अगदी सहज भांड्यापासून वेगळी झाली आहे। खूपच सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा खरवस तयार झाला आहे। हा खरवस कमी साहित्यामध्ये आणि लवकर होतो। ही खरवस रेसिपी तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।